नमस्कार। आज आषाढ शुक्ल पंचमी शके 1942 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। राज्य सरकार आणि महापालिकेत समन्वयाचा अभाव प्रवीण दरेकर। महापालिका आयुक्तांनी केली लोकमान्य नगर सावरकर नगर परिसराची पाहणी। आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खेवरा सर्कल येथील डी मार्ट बंद। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका। पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्री स्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवसांपासून फील्डमध्ये फिरून कोविड-19 बाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीचा दौरा करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉक्टर बिपिन शर्मा यांनी घेतला असून काल त्यांनी संपूर्ण लोकमान्य नगर आणि सावरकर नगर प्रभाग समिती क्षेत्राची पाहणी केली। या पाहणी दौऱ्यात त्यांनी ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे यांच्यासह दिगंबर ठाकूर या स्थानिक नगरसेवकांशी चर्चा केली। महापालिका आयुक्तांनी लोकमान्य नगर सावरकर नगरमध्ये कोरोनाचे किती रुग्ण आहेत, कोणते कार्यक्रम राबवले जात आहेत याचीही माहिती घेतली। त्याचबरोबर तिथे सुरू असलेल्या फिवर क्लिनिकला भेट देऊन तेथील डॉक्टरांशी संवाद साधून नेमका कशा प्रकारे काम चालतंय याचीही माहिती घेतली। यावेळी त्यांनी कंटेनमेंट झोनची पाहणी केली, तसंच नागरिकांशीही संवाद साधून मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा असं आवाहन केलं। ठाणे पश्चिम खेवरा सर्कल येथील डी मार्ट कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आले। या डी मार्टमधील 8 ते 10 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि तरीही ते डी मार्टमध्ये काम करत होते। त्यामुळे डी मार्टमध्ये येणाऱ्या अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचं दिसून आलंय। भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नगरसेविका स्नेहा आंब्रे यांनी याबाबत महापालिकेकडे पत्र पाठवून डी मार्टचं दुकान बंद करण्याची विनंती केली होती। या डी मार्टमध्ये अनेक नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत होते। सोशल डिस्टन्सिंगचंही पालन होताना दिसत नव्हतं। या पार्श्वभूमीवर स्नेहा आंब्रे यांनी दिलेल्या पत्रानुसार महापालिकेने हे दुकान बंद केलं आहे। शारीरिक व्याधीने बळी पडलेल्या ठाण्यातील सुरेश शेडगे यांचा मृतदेह स्वीकारण्यास नातलग आणि सख्या भावाने नकार दिला होता। याबाबतचं वृत्त प्रसिद्ध होताच दुसऱ्याच दिवशी शेडगे यांचा बडोदा येथील भाऊ सुनील शेडगे ठाण्यात आला आणि त्यानंतर मृत झालेल्या शेडगे यांच्यावर कळवा येथील स्मशानभूमीत रीतसर अंत्यसंस्कार पार पडले। ठाणे पूर्वेकडील सुरेश शेडगे यांचा 18 जूनला शिवाजी महाराज रुग्णालयात मृत्यू झाला होता। शेडगे यांना कोरोनाची कुठलीही लक्षणं नव्हती, तरीही कोरोनाच्या भीतीने त्यांच्या महाड येथील भावाने ठाण्यात येऊन शेडगे यांच्या घराचा ताबा घेतला आणि मृतदेह ताब्यात न घेताच पळ काढला होता। याबाबतचं वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बडोदा येथील त्यांचे भाऊ सुनील शेडगे यांनी ठाण्यात येऊन मृत झालेल्या शेडगे यांच्यावर अंत्यसंस्कार केले। राज्य सरकार आणि महापालिकेत समन्वयाचा अभाव असून प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे अनेक मृत्यू घडलेत। बेड्स, ऑक्सिजन आणि ॲम्ब्युलन्स नसल्यामुळे झालेल्या मृत्यूला प्रशासनच जबाबदार आहे असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलाय। कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दरेकर यांनी दौरा केला। भाईंदरपाडा येथील क्वारंटाईन सेंटर, माजिवडा येथील ग्लोबल हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर त्यांनी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली।
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात सरकार आणि महापालिका पूर्णपणे अपयशी ठरली असून दोन्हीही यंत्रणांत समन्वय नसल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत आहेत असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला। पालिकेने हॉस्पिटल उभारलंय, मात्र डॉक्टर नर्स उपलब्ध नसतील तर हॉस्पिटलचा उपयोग काय? 300 ते 350 नर्सची आवश्यकता असतानाही केवळ 60 ते 70 नर्सच्या सहाय्याने हॉस्पिटल कसं सुरू राहणार असा सवाल करत त्यांनी हॉस्पिटलसाठी तत्काळ मनुष्यबळ उपलब्ध करण्याचीही मागणी केली। एकीकडे जितो ट्रस्ट सेवा म्हणून हॉस्पिटल चालवण्याचं सांगत आहे, मात्र त्यांचे सल्लागार 5 लाख रुपये मानधन मागत आहेत, तर हा सेवा भावनेला डाग लागेल। डॉक्टर आणि नर्स यांना वाजवी मानधन मिळालंच पाहिजे, पण जितो ट्रस्टच्या सेवेच्या माध्यमामागे काही लपलं आहे का असा सवाल दरेकर यांनी केला। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केवळ 15 ते 20 व्हेंटिलेटर असून 50 ते 60 व्हेंटिलेटर्सची गरज आहे। याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचंही दरेकर यांनी सांगितलं। ठाणे शहरातील परिस्थिती 8 दिवसात आटोक्यात न आल्यास भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा दरेकर यांनी यावेळी दिला। कोरोनावर आयुक्तांची बदली हा उपाय नाही, अशा पद्धतीने शिपायांच्या बदल्याही होत नाहीत, त्यामुळे या बदल्यांमागे गौड बंगाल असावं। आयुक्तांच्या बदलीमागे मुख्य सचिवांच्या खांद्यावर बंदूक ठेवून एकनाथ शिंदे यांचा निशाणा साधला जातोय का असा आरोपही प्रवीण दरेकर यांनी केला। नव्या आयुक्तांनी काम करण्यास सुरुवात केली असून काही दिवसातच राज्य सरकारने बदली करू नये असा टोला लगावत आयुक्तांना कोरोनाबद्दल जबाबदार धरलं जात असेल तर तेथील सत्ता प्रमुखांना का नको असा सवालही प्रवीण दरेकर यांनी केला। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे महापालिका क्षेत्रात काल कोरोनाचे नवे 264 रुग्ण सापडलेत। कोरोना रुग्णांचा हा एक उच्चांक आहे। दिवसेंदिवस ठाण्यात कोरोना रुग्णांची वाढच होताना दिसून येत असल्याने चिंता व्यक्त होत आहे। काल माजिवडा, मानपाडा आणि नौपाडा कोपरी प्रभागात सर्वाधिक रुग्ण आढळून आलेत, तर दिवसभरात 12 जणांचा कोरोनाने मृत्यू झालाय। हिरानंदानी इस्टेट, ब्रह्मांड, पातलीपाडा, डोंगरीपाडा आणि कोलशेत परिसरातील ग्राहकांना आकारण्यात आलेल्या अन्यायकारक आणि जादा वीज बिलाविरोधात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली आज काही रहिवाशांनी कार्यालयावर धडक दिली। वीज बिलं भरणा करण्यासाठी 3 हप्ते देण्याबरोबरच प्रत्येक ग्राहकाच्या तक्रारीचं निराकरण करण्यात येईल। कोणत्याही ग्राहकाने महावितरणशी ऑनलाईन पद्धतीने संपर्क साधावा असं आश्वासन महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलं। महावितरण कंपनीकडून दर 4 वर्षांनी होणारी दरवाढ यंदा एप्रिलमध्ये करण्यात आली। त्यात लॉकडाऊनमुळे नागरिकांची आर्थिक अडचण लक्षात घेतली गेली नाही, त्यामुळे कमीत कमी 1000 रुपये बिले येणाऱ्या ग्राहकांनाही अवाच्या सवा 5 ते 25 हजारापर्यंत बिलं आल्याने नागरिकांमध्ये उद्रेक होता। या पार्श्वभूमीवर डुंबरे यांनी आज महावितरणच्या पातलीपाडा येथील कार्यकारी अभियंत्याची भेट घेतली। त्यावेळी प्रत्येक ग्राहकाला सहकार्य करण्याचं आश्वासन महावितरणकडून देण्यात आलं। वाढीव टेरिफ दर डिसेंबर महिन्यापर्यंत त्वरित स्थगित करावेत, तसेच सुधारित वीज बिले ग्राहकांना पाठवावीत।
इन्स्टॉलमेंट योजनेमध्ये व्याज आकारू नये. इन्स्टॉलमेंट योजनेचा कालावधी किमान 6 महिन्यांचा असावा. सध्या आकारलेल्या बिलांना स्थगिती देऊन सरसकट सर्व बिले 50% कमी करावीत आदी मागण्यांचं निवेदन महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्ह्यात काल 1473 कोरोना बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या 26,147 झाली आहे. तर काल 40 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 881 झाली आहे. कल्याणमध्ये तब्बल 323 रुग्ण आढळले. ठाण्यामध्ये 264, नवी मुंबईत 236, भिवंडीमध्ये 164, मीरा भाईंदरमध्ये 162, उल्हासनगरमध्ये 129, अंबरनाथ इथे 71, बदलापूरमध्ये 31 तर ठाणे ग्रामीणमध्ये 93 रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात सर्वच महापालिका नगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत आहे. सध्याच्या कोरोनामुळे जपानमध्ये होणारं ऑलिम्पिक आता स्वप्नवत भासत असून बहुधा यावेळी ऑलिम्पिक विसरून जावं लागेल असं मत माजी खासदार सतीश प्रधान यांनी व्यक्त केलंय. आनंद विश्व गुरुकुलच्या फेसबुक लाईव्ह या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात सतीश प्रधान यांनी ठाणे शहराची झालेली वाढ यावरही मत व्यक्त केलं. ऑलिम्पिक आज जागतिक स्तरावर खेळली जाणारी मोठी स्पर्धा आहे. ऑलिम्पिकसाठी मोठी मैदानं, क्रीडा संकुलं अशी अवाढव्य बांधकामं उभारावी लागतात. त्यामागे मोठं तंत्रज्ञान लागतं आणि हे सर्व राबवण्यासाठी प्रचंड मनुष्यबळही लागतं. जागतिक स्तरावर हजारो खेळाडू या स्पर्धेत उतरत असतात. त्यासाठी मोठी गुंतवणूकही लागते. पण सध्याच्या कोरोनाच्या काळात हे कितपत शक्य आहे याबाबत सतीश प्रधान यांनी साशंकता व्यक्त केली. सध्याच्या काळामध्ये जपानला या स्पर्धा भरवण्यास शक्य नाही. इतर कोणताही देश या स्पर्धा आयोजित करू शकेल असं वाटत नाही. या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणावर खेळाडू सहभागी होतात. त्याचप्रमाणे प्रेक्षक वर्गही मोठ्या संख्येवर येत असतो. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. या भीतीपोटी या स्पर्धा होणं अवघड आहे. जपानमध्येही कोरोनाच्या केसेस वाढल्या आहेत. अशा काळात खेळाडूही आपला 100% खेळ देऊ शकणार नाहीत. त्याचप्रमाणे जागतिक पातळीवर अनेक बंधनही कोरोनामुळे आहेत. त्यासाठी ऑलिम्पिक आता रद्द करण्याचंच योग्य आहे. मानवी जीवन हे सर्वात महत्त्वाचं असून या परिस्थितीतून बाहेर पडल्यानंतर पुन्हा एकदा ही स्पर्धा आयोजित करण्याचा विचार करता येऊ शकतो असंही सतीश प्रधान यांनी सांगितलं. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. राज्य सरकार आणि महापालिकेत समन्वयाचा अभाव, प्रवीण दरेकर. महापालिका आयुक्तांनी केली लोकमान्य नगर, सावरकर नगर परिसराची पाहणी. आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खेवरा सर्कल येथील डी-मार्ट बंद. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.